सोलापुरात आयोजित ऑक्टेव्ह 2025 या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं रंगमंच पूजन आणि तब्बल 300 कलाकारांची रंगीत तालीम उत्साहात पार पडली। संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात बुधवारपासून सुरू होणाऱ्या ऑक्टेव्ह 2025 या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं रंगमंच पूजन आणि तब्बल 300 कलाकारांची रंगीत तालीम उत्साहात पार पडली। दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांच्या हस्ते रंगमंच पूजन झालं। यावेळी महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाचे अधिकारी संदीप शेंडे उपस्थित होते। ईशान्येकडील लोकनृत्य आणि कला संस्कृतीच्या सादरीकरणाचा सरावही कलाकारांनी केला। विविध वाद्ये, पोशाख, नृत्य, संगीत सादर करण्यात आलं। सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर बुधवारी 26 मार्च पासून 3 दिवस दररोज सायंकाळी 6:30 ते रात्री 9:30 या वेळेत हा महोत्सव होत आहे। सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच हस्तकला प्रदर्शन, विक्री, खाद्यपदार्थांच्या विक्रीचे स्टॉल्सही या ठिकाणी उभारण्यात आले आहेत। महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि भारत सरकारचं दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर या दोन्ही विभागाच्या संयुक्त विद्यमाने आपण 3 दिवस सोलापूर येथे हा ऑक्टोव्ह महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। इथे खाद्य संस्कृती, हस्तशिल्प यासोबतच लोककलांचा फार मोठा मेळावा सोलापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे। प्रदर्शनासोबत विक्रीसुद्धा इथे आपण बघता येईल। हा कार्यक्रम 3 दिवस हस्तशिल्पाचं प्रदर्शन हे सायंकाळी 4 ते 9:30 ते 10च्या या दरम्यान असेल, तर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन हे 6:30 ते 9:30 या दरम्यान असेल। माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून या कार्यक्रमाचे नियोजन होत आहे। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपण बघू शकता की दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका मॅडम, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक साहेब विभीषण चौरे साहेब हे स्वतः प्रत्यक्ष लक्ष देऊन जातीने या कार्यक्रमाकडे बघत आहेत आणि याचं नियोजन करत आहेत, आपल्याला दिसून येत आहे।